नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे सुरण फ्राय। त्यासाठी इथे मी सुरण घेतलेला आहे अर्धा किलो। सुरण कापताना तुम्हाला हाताला तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला खाज सुटेल। सुरणवरती पूर्णपणे आपण माती काढून घेणार आहोत। याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे। इथे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे मी सुरण। सुरण हे आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी गरम पाणी उकळत ठेवलेले होते, त्यामध्ये मी कोकम टाकणार आहे। तुमच्याकडे कोकम नसेल तर चिंच पण टाकू शकतात, कारण की सुरण खाल्ल्यावरती कधी कधी घशामध्ये खवखवतं, त्यासाठी आपल्याला हे गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। शिजवून घ्यायचे नाही आपल्याला, फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत। 5 मिनिटानंतर काढून टाकायचे आहे। इथे मी आता सुरण काढून घेणार आहे। नंतर हे सुरण मी कढई तापत ठेवलेली होती, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतून घेऊयात। तेल गरम झाले की आपण हे सुरण आहे यामध्ये टाकणार आहोत। अगोदर तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थितपणे। नंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे। हळद पण मिक्स करून घेऊया। आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे सुरण आपण कमी तेलामध्ये फ्राय करणार आहोत, त्यासाठी तुम्हाला सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं सुरण व्यवस्थितपणे फ्राय होईल, कच्चं राहायला नको। बघू शकता सुरण आपलं फ्राय होत आलेलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल तिखटाची चाट मसाला टाकू शकता। सुरण आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन रेसिपी।